जय महाराष्ट्र। मी रेश्मा मोहन तपासे। विषय मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जे काय महानगरपालिकेमध्ये महासभेच्या दरम्यान जे काय सुरू आहे, म्हणजे 18 तारखेला एक महासभा झाली आणि काल अर्ध्या दिवसानंतर दुसरी महासभा सुरू झाली। महासभेमध्ये डिंपल मेहता महापौर यांनी 18 तारखेला काही बोललं नाही, पण काल दिनांक 20 या दिवशी काल त्यांनी एक फरमान काढलं की पत्रकार बिना परवानगी तुम्ही फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट लाईव्ह व्हिडिओ काढू शकत नाही, तुम्ही ते बंद करा वगैरे असा सगळा तो विषय झाला। आणि ते बरोबर आहे की बिना परवाना महापौरांच्या व्हिडिओ काढू शकत नाही। आता संसदेतून जेव्हा लाईव्ह चालतं सगळ्या न्यूज चॅनलवरती, संसद असेल किंवा विधानसभा असेल राज्यसभा असेल, तिथून डायरेक्ट आपण घरामध्ये बघतो थेट प्रक्षेपण। ते यासाठी की ज्या DD नॅशनल चॅनल्स आहेत ते डायरेक्ट लाईव्ह तिथून आपल्याला मिळतं आणि आपण ते बघतो। इतर चॅनल्स त्यांच्याकडनं ते घेतात ॲक्सेस। तसं मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये त्यांनी असं एखाद्या चॅनलला ते थेट प्रक्षेपण करायला सांगितलेलं होतं का, आणि केलं तर कुठल्या चॅनलवरती केलं जे सर्वसामान्य लोक ते बघू शकतात? आणि याचं उत्तर आपल्याला हवं आहे, कारण आत्तापर्यंत त्यांची एक गुगलवरती त्यांची एक लिंक आहे आणि त्याच्यावरती मी आत्तापर्यंत महासभेचं थेट प्रक्षेपण पाहिलेलं नाही आहे। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेने सुद्धा याच्यामध्ये स्वतःची सुधारणा करायला हवी आहे की ज्या प्रकारे राज्यसभा, विधानसभा, संसद, हिवाळी अधिवेशन ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणूस घरात बसून आपल्या TV वरती बघतो, त्याचप्रमाणे महानगरपालिकेने सुद्धा एक पाऊल पुढे येऊन एक चॅनल त्याला थेट प्रक्षेपणची परवानगी द्यावी आणि ते थेट प्रक्षेपण प्रत्येक मीरा भाईंदरच्या नागरिकांनी ते घरात बसून बघितलं पाहिजे। कारण बरेच ठराव असे असतात जे विकासाला धरून झालेले असतात किंवा इकडच्या जनतेच्या विरोधात जाऊन काही ठराव पास केलेले असतात। तर हे इकडचे जे टॅक्स पेयर जनता आहे, जे टॅक्स भरणारे लोक आहेत, त्यांनासुद्धा काय ठराव माहिती पास होतो ते माहिती पडलं पाहिजे। कारण आम्ही मीरा भाईंदरची जनता आहोत, आम्ही टॅक्स भरतो, त्या टॅक्सवरती तुमची महानगरपालिका चालते आणि महापौर असेल किंवा तिथे बसलेले सगळे नगरसेवक असतील, कमिशनर राधा विनोद शर्मा असेल, यांच्या चहा पाण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत तिकडचं तुमच्या पाकिटामध्ये जो पगार येतो तिथपर्यंतचा सगळा भरणा हा मीरा भाईंदरची जनता करते। त्यांच्यामुळे त्यांचा हा पूर्ण हक्क आहे की हे थेट प्रक्षेपण आम्हाला आमच्या घरामध्ये मिळालं पाहिजे। आणि जे पत्रकार बांधव आहेत त्यांनीही रीतसर परवानगी घ्यावी जर त्यांचं म्हणणं असं आहे तर। पालिकेने हे क्लिअर करायचं की खरंच तुमच्याकडे थेट प्रक्षेपण आहे का, आणि असेल तर तुम्ही ते कधी टाकणार आहे? तुमचा महासभा संपल्याच्या नंतर टाकणार आहे का? याचंही उत्तर द्यावं। काय काय ठराव त्याच्यामध्ये मंजूर होत आहेत तेही आम्हाला माहिती पडलं पाहिजे। जसं प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचा विषय चालू आहे, फेरीवाल्यांचा विषय तिथे चालू आहे, बऱ्याच मीरा भाईंदरच्या गोष्टी आहेत, काही विकासाला धरून काही योजना आहेत त्या रद्द करायचं काही प्रकरण चालू आहे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महानगरपालिकेच्या महासभेमध्ये चालू आहे। आता मेजॉरिटीमध्ये इथे भाजपा जिंकून आल्यामुळे काय झालं आहे, विरोधक फक्त आहेत 16 नगरसेवक। विरोधकांचं ना ऐकलं जात, ना त्यांना ठराव मांडायला, म्हणजे त्यांच्या ठरावाला जर मेजॉरिटी कमी आहे तर तो पास होणारच नाही असाही। पण याच्यामध्ये एक गोष्ट मी पाहिली आहे, विरोधामध्ये फक्त काँग्रेसचे नगरसेवक बोलतात। शिंदे गट शिवसेनेचे जे नगरसेवक 3 निवडून गेलेले आहेत त्यांनी तोंडावरती पट्टी ठेवलेली आहे, त्यांचं स्वतःचं काही मत आहे की नाही ते माहिती नाही, त्यांनी कुठल्याच गोष्टीचा निषेध असा व्यक्त केलेला नाही आहे। मग माझ्यासारख्या व्यक्तीला प्रश्न पडतो की मतदान होईपर्यंत नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक हे दोघं एकमेकांच्या इतके विरोधात उभे राहिले, यांनी मतदानसुद्धा वेगळं वेगळं हे इलेक्शनला उभे राहिले आणि आता मतदान झालं, महापौर बसले, नगरसेवक आपली आपली जागा घेतली, त्याच्यानंतर ह्या दोघांचं सेटलमेंट झालं का असा प्रश्न पडतो। कारण शिंदे गटाचे 3 नगरसेवक आहेत, त्यातला एकही नगरसेवक जनतेच्या बाजूने बोलताना दिसत नाही। बोलताना एकच व्यक्ती दिसते, एक तर काँग्रेसचे जे विरोधी पक्ष नेते आहेत अनिल सावंत,
ते बोलत आहेत, काँग्रेसचे नगरसेवक बोलत आहेत. आणि दुसरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या ठरावाच्या विरोधात एकच व्यक्ती बोलताना दिसते, ती म्हणजे भारतीय जनता पार्टीची नगरसेविका नीला सोन्स मॅडम. त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या विरोधात बोलल्या, त्या काल पत्रकारांना लाईव्ह प्रक्षेपणच्या विरोधात बोलल्या, म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये त्या बोलल्या. पण तरी पण माझ्यासारख्या व्यक्तीला एक प्रश्न कायम पडलेला होता. भारतीय जनता पक्षाचा ठराव, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मीरा भाईंदरचे काही ठराव जेव्हा मांडले गेले महापौरांच्या समोर, त्यांचा गटनेता हसमुख गहलोत यांनी जेव्हा मांडले, तर त्यानंतर नीला सोन्स मॅडमने त्या ठरावाला विरोध केला. बरेच प्रश्न विचारले महापौर मॅडमला, ज्याचं उत्तर महापौरकडे नव्हतं. पण त्यानंतर जेव्हा महापौरने विचारलं की ठरावाच्या विरोधात किती जण आहेत आणि ठरावाच्या बाजूने किती जण आहेत असं जेव्हा म्हटलं, तेव्हा नीला सोन्सने सुद्धा हात आपला वरती केला. त्या ठरावाच्या बाजूने त्यांनी सुद्धा हात वरती केला. मला हे लॉजिक समजत नाही. तुम्ही मीडियासमोर ठरावाच्या विरोधात बोलता आणि जेव्हा ठराव पास करायची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही त्या ठरावाच्या बाजूने हातसुद्धा वरती करता. मग हे माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला हा पेच पडलेला आहे की नेमकी नीला सोन्स मॅडमची भूमिका काय आहे. कित्येक वेळा असं वाटलं, काल तर अक्षरशः असं वाटलं आम्हाला की हा त्यांच्या घरातला काहीतरी गोंधळ चाललेला आहे. तेव्हा महासभेचा मी काल जो काय गदारोळ झाला, पत्रकारांचा मुस्कटदाबी करण्यात आली, अक्षरशः त्यांचे मोबाईल जप्त करेपर्यंत हा प्रकार घडला. आणि तिकडे बसलेले पत्रकार रजिस्टर्ड होते. उपमहापौर ध्रुवकिशोर पाटीलने सांगितलं की तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. पण ध्रुवकिशोर पाटील साहेब, तुमच्या MBMC महानगरपालिकेकडे स्वतःचं थेट प्रक्षेपण असेल तर ते तुम्ही लगेच मीडियासमोर टाकलं का नाही, सोशल माध्यमांवरती का नाही टाकलं? कारण 18 तारखेला सुद्धा तुमची सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तुमची महासभा लागली होती. त्याचं थेट प्रक्षेपण अपेक्षित होतं, ते झालेलं नाही आहे. त्या न्यूज चॅनल जे मीडिया होती त्यांच्यामुळे आम्हाला कळलं तरी की तिकडे नक्की काय चालू आहे. काल जी महासभा झाली ती महापौर मॅडमने तहकूब केली अर्ध्यामध्ये, तर त्याचंसुद्धा थेट प्रक्षेपण आम्हाला बघायला मिळालेलं नाही आहे. एक तर तुम्ही तुमचं स्वतःचं चॅनल तिथे थेट प्रक्षेपण सुरू करा, अन्यथा पत्रकारांना तुम्ही पूर्ण परवानगी द्यायला हवी ते लाईव्ह सेशन करण्याचं. त्याच्यामुळे हा सगळा असा गोंधळ आहे. ज्या इथल्या नागरिकांनी 5-5 हजार रुपये घेऊन किंवा सुंदरकांडच्या नावाखाली जेवण खाल्लं, भंडारा खाल्लं, एक दिवसाचा, एक रात्रीचा, ज्या बचत गटाच्या महिलांनी तिकडे भाजपच्या ऑफिसमध्ये जाऊन 1-1 हजार रुपये घेऊन आल्या, जी सर्वसामान्य लोक जे 500-500 रुपये घेऊन तिकडे काम करत होते, ज्यांनी 500-500 रुपयामध्ये आपलं मतदान विकलं, ज्या सेक्रेटरी चेअरमॅन कायम त्यांच्या हॉटेलमध्ये डिनरला जात होते, अशा सगळ्यांना मी म्हणते तुम्ही निवडून दिलेलं आहे, विरोधक तुम्ही तयार केला नाही. त्यामुळे आता हे आपल्याच विरोधात प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचं असेल किंवा आपल्याच विरोधात असे बरेच ठराव पास होणार आहेत आणि ते तुमच्यासारख्या लोकांमुळे ते आम्हालाही भोगायला लागणार आहेत. आणि विरोधक का हवा आहे हे आत्ता समजा तुम्ही की विरोधक असणं किती महत्त्वाचं आहे. आणि मी आधीपासून माझ्या भाषणामध्ये पण म्हटलं आहे की हे भाजपा, स्पेशली मीरा भाईंदरमधले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते सर्वसामान्य जनतेसाठी किंवा गोरगरिबांसाठी नाही. यांना फक्त बिझनेस करायचं आहे, बिझनेस, उद्योगधंदा करायचं आहे. इथे तुमच्या आमच्या फायद्याचं एकही काम झालेलं नाही आहे. फेरीवाल्यांबरोबर 14 तारखेला मीटिंग करतात हसमुख गहलोत, डिंपल मेहता, आणि जिंकून आल्यानंतर त्याच फेरीवाल्यांवरती कारवाई, जी तोडक कारवाई चालली आहे ती आजपर्यंत चालू आहे. म्हणजे तुमचे अमित शाह, नरेंद्र मेहताजी जे बोलतात मीडियासमोर कि इलेक्शन के टाइम पे वो बोलना पड़ता है, वो तो जुमला है. आणि हा जुमला आज मीरा भाईंदरच्या जनतेला महाग पडत आहे.
बघा, द्या अजून भाजपला मतदान, होऊ देत भाडेवाढ. बघा, बराच गोंधळ आहे महानगरपालिकेमध्ये. एवढं बोलून थांबते, विचार करा मीरा भाईंदरकरांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.